नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड अल्जेब्रा म्हणजे बीजगणिताचा चॅप्टर नंबर 3, दॅट इज पॉलिनॉमियल मधील प्रॅक्टिस सेट नंबर 3.5. ओके, सो इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सॉल्व फ्रॉम क्वेश्चन नंबर 7 to 13. In the previous video we have solved question number 1, 2, 3, 4, 5 and 6. So let's start with question number 7 to 13. Question number 7 from practice set number 3.5. Use factor theorem to determine whether x plus 3 is factor of x square plus 2x minus 3 or not. म्हणजे काय की फॅक्टर अवयव सिद्धांताचा वापर करून x plus 3 ही पॉलिनॉमियल x square plus 2x minus 3 चा अवयव आहे की नाही, फॅक्टर आहे की नाही ते ठरवा. ओके, मग कसं ठरवतो आपण? एखादी पॉलिनॉमियल किंवा दिलेली पॉलिनॉमियल दुसऱ्या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे की नाही कसं ठरवतो आपण त्याला फॅक्टर थेरम सोडवायचं, म्हणजे त्याची पॉलिनॉमियलची किंमत काढल्यासारखं काढायचं आणि जर त्याचा रिमाइंडर किंवा पॉलिनॉमियलची व्हॅल्यू जर 0 आली तर फॅक्टर आहे, इफ नॉट इट इज नॉट फॅक्टर. ओके, सो फॉर दॅट पर्पज p of x is equal to x square plus 2x minus 3 आपली पॉलिनॉमियल या ठिकाणी लिहून घ्या, त्याचा डिवायझर x plus 3 आहे तोही लिहून घ्या. ओके, सो बाय फॅक्टर थेरम आता फॅक्टर थेरम नुसार काय करायचं आपल्याला? फॅक्टर थेरम नुसार टेक x is equal to -3. x is equal to -3. So x is equal to -3 घ्यायचं आणि ते wherever you will find x, put this -3 instead of x only. Okay, so let's start with p of -3 is equal to, so -3 square plus 2 into -3. Okay, and -3 as it is. ओके, नाव सॉल्व दिस. -3 चा स्क्वेअर किती असेल? 9, पॉझिटिव्ह 9. इथं मात्र 2 into 3 किती असेल? -6 and this -3 as it is. Now the next step is 9 -6 -3 -9 and the answer is 0. So here you will get p of -3 is equal to 0. So here your remainder is 0. Remainder is 0. So what is the meaning of when remainder comes 0? इथं आपण लिहू सुद्धा शकतो की according to the factor theorem remainder is 0. Okay, remainder is equal to 0. Therefore आपण इथं फक्त डायरेक्ट लिहा, therefore x plus 3 is a फॅक्टर ऑफ. कोणाचा फॅक्टर आहे रे ते? इज अ फॅक्टर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x minus 3. ओके, दॅट्स इट फॉर द क्वेश्चन नंबर 7. फक्त अवयव आहे की नाही हेच आपल्याला शोधायचं होतं की नाही. शोधलं. कसं शोधलं? तर फॅक्टर थेरम नुसार आपण त्याच्यामध्ये -3 ही किंमत ठेवली. जर तुमचा रिमाइंडर किंवा पॉलिनॉमियलची किंमत 0 आली म्हणजे आपण इथं रिमाइंडर सुद्धा लिहिलेला आहे. इफ इट इज 0 इट मीन्स दॅट x plus 3 is a factor of the given polynomial, that is x square plus 2x minus 3. That's all, very simple. Next question. Question number 8 from practice set number 3.5. What is it? If x minus 2 is a factor of x cube minus mx square plus 10x minus 20, then find the value of m. Okay, so in this equation m, here is your m, so we have to find m. म्हणजे x वजा 2 हा जर या बहुपदीचा जर फॅक्टर असेल, अवयव असेल तर m ची किंमत शोधा. ओके, सो आपल्याकडे बहुपदी काय p of x च्या फॉर्म मध्ये आपण तिला लिहिली कारण x व्हेरिएबल आहे. x क्यूब मायनस mx स्क्वेअर प्लस 10 मायनस 20 किती आहे आपल्याकडे? मायनस इट्स 20. ओके, आणि डिवायझर आपला x मायनस 2. आता हा जो डिवायझर आहे तो या पॉलिनॉमियलचा कोण आहे? फॅक्टर आहे. कोण आहे? फॅक्टर. म्हणजे आपल्याला लिहायचं कसं तिथं की therefore इथं डिवायझर x minus 2 आहे म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल? therefore x is equal to direct 2. ओके, अपोजिट ऑफ -2 प्लस 2 आलं इथं. ओके, नाव x minus 2 is a factor of p of x. शॉर्टकट मध्ये लिहिलं मी, म्हणजे p of x ही पॉलिनॉमियल आहे. तिला असं एवढं सगळं लिहिण्यापेक्षा फक्त p of x लिहिलं. ओके, म्हणजे p of x हीच पॉलिनॉमियल आहे, तिचा हा अवयव आहे. जर तो तिचा अवयव असेल याचा अर्थ काय होतो मित्रांनो? इफ this polynomial or x minus 2 is a factor of this bigger polynomial, that is p of x, it means that
इट्स रिमाइंडर म्हणजे त्याची बाकी शून्य आहे ना. ओके, मग बाकी शून्य कधी असणार आहे, जेव्हा x ची किंमत आपण त्याच्यामध्ये टाकू तेव्हा असणार आहे. याचाच अर्थ तुमच्याकडे P ऑफ हा 2x च्या ठिकाणी घेतल्यानंतर येणारी बाकी शून्य आहे हे आधीच माहित आहे आपल्याला. ओके, कारण अवयव आहे याचा अर्थ असतो की त्या चलाची किंमत ठेवून येणारी बाकी किती असली पाहिजे, शून्य असली पाहिजे, आणि ती आपल्याला आता इथे लिहिलेली आहे. आता आपण प्रत्यक्षात ठेवून बघूया, अलग लक्षात, नंतर पुढे गेल्यानंतर ते आपण वापरूया. ओके, नाव P of 2 is equal to, now put this 2 instead of x, so 2q minus m into 2 square plus 10 into 2 minus 20. So I have put, wherever I will find x, I have put instead of x, that is 2. किती ठेवलंय मी त्या ठिकाणी, 2 ठेवलेला आहे. So right, let's solve this. x cube म्हणजे 8 आला, minus 2 square 4, that is 4m गुणून झालं, प्लस या ठिकाणी 20 in this minus 20. ओके, आता 20 मायनस. ओके, क्रिकेट मधला 20 आठवलं नाही का तुम्हाला. सो 20 गेले. ओके, का गेले, कारण हे प्लस मध्ये मायनस मध्ये, इथे किती उरले तुमच्याकडे 8 minus 4m. आता ह्याच्या पुढे आपल्याला जाताच येणार नाही. का जाता येणार, कारण 8 मधनं 4m जातच नाही. परंतु आता मग आपल्याला कुठं जावं लागेल, याचा वापर करावा लागेल मित्रांनो. ओके, काय लिहायचं इथं, बट P of 2 is equal to 0 आहे ना. सो इन्स्टेड ऑफ P of 2 put x is equal, सॉरी, instead of P of 2 put 0. मग आता ते 0 इथे टाकून बघूया काय उत्तर येते, बघूया आता. सो 0 is equal to 4 8 minus, so it's 8 minus 4m. ओके, कळलं का तुम्हाला. इथं P of 2 होतं, त्याच्या ठिकाणी आता मी 0 ठेवला. आता सॉल्व्ह करा, 4m ला इकडे घेऊन या, ते पॉझिटिव्ह होऊन जाईल तुमचं. कसं होऊन जाईल, पॉझिटिव्ह, कारण मायनस मध्ये आहे, ते होईल पॉझिटिव्ह. 4m is equal to 8. Now m is equal to 8 divided by 4. Divided by 4 म्हणजे 4 इकडे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये होतं. It will be shifted on the right hand side and got converted into the division form. ओके, आता डिव्हिजन फॉर्म मध्ये आल्यानंतर त्याचं लास्ट आन्सर आपल्याला इथे लिहायचंय, दॅट इज m is equal to 2. ओके, ह्याला आधीच घालून ठेवला मी, ह्याला घालायची काय गरज आहे का बॉक्स रे, हे काय आपलं फायनल आन्सर नाही. सो m is equal to 2 is our final answer, which is the asking question, value of m. Okay, that's it. Let's move to the next question. Question number 9. By using factor theorem in the following examples, determine whether q of x is a factor of p of x or not. Okay, म्हणजे खालील एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय डिटरमाइन करायचंय, ठरवायचंय की q of x जी पॉलिनॉमियल आहे ती p of x ची फॅक्टर आहे की नाही, अवयव आहे की नाही ते ठरवायचंय. ओके, त्याच्यापैकी पहिलं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, 2 एक्झाम्पल आहेत आपल्याकडे. सो p of x is equal to x cube minus x square minus x minus 1 and q of x is x minus 1. So we have to decide whether q of x is a factor of p of x or not. मग त्यासाठी आपण पुन्हा एकदा पॉलिनॉमियल लिहिली, पण पॉलिनॉमियल लिहिताना p of x ही लिहिली, आणि आपला डिवायझर जो आहे तो x minus 1 आहे. डिवायझर x minus 1 आहे म्हणजे फॅक्टर थेरम नुसार आपल्याला देअरफॉर काय घ्यायला लागेल, x is equal to 1. देअरफॉर म्हणण्यापेक्षा टेक असं करावं लागेल. ओके, so take x is equal to 1. So where we will find x, put x is equal to 1. Okay, now go for finding p of 1. p of 1 आपण शोधूया काय येतोय तो बघूया. p of 1 ची किंमत जर 0 आली म्हणजे रिमाइंडर 0 आला तर अवयव आहे, अन्यथा नाहीये. So p of n is equal to 1 q minus 1 square, जिथं जिथं x दिसतो तिथं मी 1 ठेवतोय, -1. ओके, सॉल्व, व्हेरी सिंपल. 1 क्यूब 1, 1 स्क्वेअर 1, -1. आता या सगळ्यांची बेरीज वजाबाकी केली असता काय शिल्लक राहील, हे 1 आणि हे -1 असेल है ना, ते कट झालं. पण इथं -1, इट इज -1 किती, -2 ओनली. ओके, इट इज -2. सो आय गॉट p of 1 is equal to -2. ओके, मग आता अवयव असण्यासाठी जी काय कंडिशन आहे फॅक्टर असण्यासाठी ती इथं पूर्ण झालीये का, नाहीये. जिथं 0 आन्सर यायला पाहिजे तिथं 0 आन्सर आलेलं नाहीये. याचा अर्थ काय, आपण इथं लिहूया, वी गॉट p of 1 is not equal to 0. p of 1 is not equal to 0
It means that therefore x minus 1 is not a factor of p of x. किंवा त्यांनी विचारलेल्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल x मायनस 1 नसेल लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहू शकता, therefore q of x is not a factor of p of x. That's it for the first example from 9th question. Second example, okay, second example from question number 9, that is p of x is equal to 2x cube minus x square minus 45 and q of x is equal to x minus 3. Okay, so again solve by the same method. P of x is given, that is 2x cube minus x square minus 45 and divisor is x minus 3. So according to the factor theorem, okay, you can write according to the factor theorem or the by factor theorem. अवयव पद्धतीनुसार x ची किंमत किती घ्यायची, आता फक्त -3 असेल तर +3 घ्यायची आणि आता नेहमीप्रमाणे सोडवायला सुरुवात करायची आहे. So where we will find x, put x is equal to 3. So p of 3 is equal to, so 2 into 3 cube minus 3 square minus 45. Okay, let's check whether it is remainder is 0 or not. मग 2 into 3 cube, 3 चा क्यूब किती असतो 27, पाठ ठेवा, minus 3 चा स्क्वेअर 9 minus 45. ओके, कोई बात नाही. सो 27 into 2, 27 चा पडा 27 दोन्ही 54, 54 आणि ह्या दोघांची हे पण मायनस आहे आणि हे पण मायनस आहे, म्हणजे काय होणार तिकडं बेरीजच होणार आहे, परंतु बेरीजला चिन्ह येणार आहे मायनस वालं. 9 आणि 45 ते पण 54च उत्तर येणार आहे. सिम्पली झालं की मग आपल्याला काय जे पाहिजे तेच मिळालेलं आहे या ठिकाणी. 54 minus 54 is equal to 0. So here you will get p of 3 is equal to 0. ओके, मग आता आपल्याला फक्त एवढंच लिहायचंय. नाव therefore p of 3 is equal to 0. आन्सर 0 आलं, बाकी 0 आली, त्याचा अर्थ लगेच लिहून टाका. therefore q of x is a factor of p of x. So simple. Okay, this is the question number 9 with 2 examples. Next question number 10 from practice set number 3.5. If x raised to 31 plus 31 is divided by x plus 1, then find the remainder. म्हणजे बाकी शोधा. या बहुपदीला म्हणजे x चा घातांक 31 अधिक 31 ला जर x अधिक 1 ने भागलं तर त्याची बाकी काढा असं म्हणतात. सो सिंपल अतिशय छोटासा एक्झाम्पल आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही तुमची झाली p ऑफ x पॉलिनॉमियल म्हणजे x रेज टू 31 प्लस 31 म्हणजे गमतीशीर उदाहरण आहे. आणि तुमचा जो डिवायझर आहे, ओके, डिवायझर म्हणजे कोण, भाजक जो आहे तो आहे x प्लस 1. ओके, आता शेष सिद्धांतानुसार आपल्याला जर सोडवायचं असेल बाय रिमाइंडर थेरम आपण काय करतो, टेक x is equal to -1, x is equal to -1. ओके, सो एक x is equal to -1 घ्या आणि या पॉलिनॉमियल मध्ये ठेवून द्या वरच्या, काय घ्यायचं -1. ओके, आता -1 रेज टू 31 प्लस 31, जिथं तुम्हाला x दिसला तिथं तुम्ही -1 ठेवला, त्याचा घातांक 31 आहे म्हणून 31 आलं. ओके, आता 31 ही जी इंडेक्स आहे किंवा पॉवर आहे ती कशी आहे रे, ऑड आहे. कशी आहे, जर ऑड असेल तर येणार जे तुमचं आन्सर असेल म्हणजे -1 चा 31 जी पॉवर असेल किंवा घातांक असेल त्याचं उत्तर असेल -1च असणार आहे. किती असणार आहे, -1. हे लक्षात ठेवा. ओके, घातांक जर ऑड असेल तर त्या घातांकाचं उत्तर केलेलं मायनस मध्ये असतं. जर ते जर इव्हन असेल म्हणजे समसंख्या असेल डोक्यावरती तर ते पॉझिटिव्ह असतं, लक्षात ठेवा. इथं 31 म्हणजे विषम संख्या आहे म्हणून मायनस आलं आणि हे प्लस 31 आहे, तसंच उत्तर किती आलं तुमचं 30. सो p ऑफ -1 इज इक्वल टू 30 आणि यालाच आपण बाकी म्हणतो नाही का. मग ती बाकी इकडे लिहून टाका कुठेतरी. देअरफॉर रिमाइंडर काय लिहायचं, रिमाइंडर इज इक्वल टू 30. ओके, यालाही अंडरलाईन करा किंवा बॉक्स करून टाका, काय हरकत नाही. खूप छोटंसं गणित होतं. नेक्स्ट गणिताकडे जाऊया. ओके, 11th क्वेश्चन. शो दॅट
दाखवा. काय दाखवा? m minus is a factor of m raised to 21 minus 1 and m raised to 22 minus 1. हे आधीच्या गणितासारखंच आहे. इव्हन सगळीच गणितं सेमच फॅक्टर किंवा सेम थेरमनी सोडवायची आहेत. म्हणजे फॅक्टर थेरम जो आहे त्याच्यानुसार सोडवायचं. आता इथं तुमचा डिवायझर काय आहे त्याच्यानुसार जाऊया. ओके, आपण सुरुवातीला बघूया की पी ऑफ एम, एम मध्ये आहे ना ती, त्याच्यामुळे आपण इथं पी ऑफ एम इज इक्वल टू एम रेस टू 21 मायनस 1 असं घेऊया. अँड आपला जो डिवायझर आहे, ओके, इट डिवायझर इज m minus 1. ओके, आता काय करावं लागणार आपल्याला? therefore take m is equal to 1 only, opposite of minus 1 1, आणि याच्यामध्ये ठेवा. आता शो दॅट करायचं, फॅक्टर आहे की नाही सांगायचं. फॅक्टर आहे की नाही सांगण्यासाठी आपल्याला फॅक्टर थेरम ह्याला सोडवावं लागेल आणि चेक करावं लागेल whether the remainder is 0 or not. If it is 0, then definitely this m minus 1 should be a factor of m raised to 21 minus 1, and similarly for m raised to 22 minus 1. Okay, let's check first for m raised to 21 minus 1 first. So p of 1 is equal to, variable find m, put 1 raised to 21 minus 1. So what we will get? x चा कितवा जरी घातांक केला, कितीही पॉवर असली, ओके, whatever the index of 1, answer will be 1 only. 1 minus 1, that is 0. Okay, so here we got p of 1 is equal to 0, that is remainder is 0. Remainder is 0. Okay, याला आपण काय करूया, इथे लिहूया की p of 1 is equal to 0 आला म्हणजे रिमाइंडर 0 आला, काय हरकत नाही. इथं आपण लिहूया आणि सेकंड सोडवायला जाऊया. सेकंड म्हणजे नाव, किंवा सिमिलरली काय करूया, सिमिलरली म्हणूया. सिमिलरली डायरेक्ट तिकडे आपण करूया, क्यू ऑफ एम करूया त्याला आणि लिहूया एम रेस टू 22 मायनस 1. अँड नाव आता डायरेक्टली आपण डिवायझर तोच आहे म्हटल्यानंतर काय करणार, टेक डायरेक्टली टेक m is equal to 1 only. Therefore q of 1 is equal to 1 raised to 22 minus 1. Again the same answer, that is 1 minus 1 is equal to 0. So here you will get q of 1 is equal to 0 as well. So this is the statement number 2. Okay, from 1 and 2 काय सांगतात, दोघांचाही आपण रिमाइंडर 0 आणलेला आहे. ओके, so final answer will be, therefore from 1 and 2, from 1 and 2, m minus 1 is a factor of m raised to 21 minus 1 and m raised to 22 minus 1. That's it. Okay, so we have showed, आपण दाखवलं की फॅक्टर थेरम नुसार त्यांची बाकी किती आली, 0 आली. ओके, तुम्ही तो वाटल्यास लिहू शकता रिमाइंडर इज 0, रिमाइंडर इज 0, तसं काय नाही. सो रिमाइंडर इज इक्वल टू 0. इथे सुद्धा आपला रिमाइंडर किती आलेला आहे, 0 आलेला आहे. ओके, मग जर रिमाइंडर 0 आला किंवा बाकी शून्य आली, बाकी शून्य आल्याचा अर्थ आपल्याला काय सांगता येतो की दिलेली जी पॉलिनॉमियल असते, इट इज द फॅक्टर ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. दॅट्स इट. ओके, क्वेश्चन नंबर 12 फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 3.5. If x minus 2 and x minus 1 upon 2 both are factors of polynomial nx square minus 5x plus m, then show that. What do you have to show? m is equal to n is equal to 2. म्हणजे m बरोबर n बरोबर 2 दाखवायचं. कधी, जर हे दोन पॉलिनॉमियल म्हणजे x वजा 2 आणि x वजा 1 छेद 2 जर या पॉलिनॉमियलचे अवयव असतील तर असं आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे हे दोन त्याचे ऑलरेडी अवयव आहेत हे आपल्याला माहित आहे, अवयव आहेत याचा अर्थ सुद्धा आपल्याला माहित आहे, त्याचा आपण इथे उपयोग करूया. ओके, सो राइट दिस पॉलिनॉमियल इन p of x फॉर्म. ओके, p of x is equal to nx square minus 5x plus m. ओके, अँड आता इथं तुमचा डिवायझर काय असेल रे मित्रांनो, डिवायझर घ्यायचा x minus 2, and if your divisor is x minus 2, so you have to take x is equal to 2, and
one more thing that is given us, that is x minus 2 is a factor of p of x. जर x minus 2 हा जर फॅक्टर असेल p of x चा, याचा अर्थ काय घेतो आपण, that is p of 2 is equal to 0. p of 2 is equal to 0. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढे की जिथं तुम्हाला x दिसेल त्या ठिकाणी तुम्ही 2 टाका, कारण ते ऑलरेडी आपण इथं सांगितलेलं आहे, आणि 2 घेतल्यानंतरच आपली रिमाइंडर किंवा बाकी शून्य येणार आहे का, तर x वजा 2 त्याचा फॅक्टर आहे, अवयव आहे. ओके, हे आधीच आपल्याला माहित झाले. आता फक्त ठेवून बघायचं. Therefore p of 2 is equal to n into x square म्हणजे 2 square minus 5 into x म्हणजे 2 plus m will be as it is. Now solve. 2 square 4, so n 4n लिहूया आपण. 4n 2 चा स्क्वेअर किती असला 4, 4 into n 4n minus 5 into 2 10 plus m. ओके, आता ह्याच्या पुढे काय कॅल्क्युलेशन होणार आहे का, नाही होणार आहे, परंतु बट p of 2 is equal to 0 आहे ना या ठिकाणी. p of 2 किती आहे तुमचा 0. त्याच्यामुळे आता p of 2 जर तुमचा 0 असेल तर या p of 2 च्या ठिकाणी 0 मांडा आणि तुमचं कॅल्क्युलेशन 4n minus 10 plus m असंच लिहून टाका. याच्या पुढे काही करू नका. याला इक्वेशन नंबर किंवा स्टेटमेंट नंबर 1 नाव द्या. ओके, and let's go for finding the value of polynomial when x minus 1 is a factor of that polynomial. ओके, सो इथं आपण लिहूया सिमिलरली किंवा त्याचप्रमाणे. सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे. ओके, सिमिलरली आता आपण काय करूया, डिवायझर जो आहे तो चेंज करूया. आता तुमचा डिवायझर काय आहे, सो युअर डिवायझर इज, ओके, युअर डिवायझर इज नाव x minus 1 upon 2. x minus 1 upon 2 याचा अर्थ काय, तर याचा अर्थ आपण घेऊ शकतो x is equal to फक्त 1 upon 2. अँड आपल्याला दुसरी गोष्ट माहित आहे काय, की x minus 1 upon 2 is a factor of p of x. p of x म्हणजे मी ऑलरेडी इथं p of x लिहिलं, त्याच्यामुळे इथं परत काय लिहिलेलं नाही. म्हणजे p of x चा अवयव तो आहे. आणि जर p of x चा अवयव असेल तर आपल्याला काय सांगावं लागेल, की p of 1 upon 2 is equal to 0. And now go for the finding value. कशी फाइंड करायची व्हॅल्यू तुमची, आता पहा. म्हणतात नाव p of 1 upon 2 is equal to, ही किंमत जिथं तुम्हाला काय दिसेल x दिसेल है ना, त्या ठिकाणी 1 upon 2 ठेवा. आता सो n into 1 upon 2 square minus 5 into 1 upon 2 plus m will be as it is. Now next step, what will be next step? Therefore आता n into 1 upon 4, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 minus 5 upon 2, 5 upon 2, कारण 5 जसं आहे तसंच लिहावं लागेल आणि 1/2 जसं आहे तसंच लिहावं लागेल, अधिक m. आता याला कसं सॉल्व्ह करायचं, याला थोडंसं कच्चं सॉल्व्ह करा आणि मग इथं पक्क उत्तर तुम्ही लिहू शकता. थोडक्यात काय, ह्याची अजून एक स्टेप तुम्हाला वाढवून सांगतो, की n upon 4 येईल मायनस 5 upon 2 येईल प्लस m. आता इथं छेदस्थानी 4 आहे, छेदस्थानी 2 आहे. ऍट द डिनॉमिनेटर देयर इज 4 and 2. ओके, यांना जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन सोडवायचं गेलं तर थोडंसं स्टेप वाढू शकतात. आपण एलसीएम जो आहे म्हणजे लसावी मसावी असतो की नाही, लसावी घेऊया दोघांचा. 4 घालवायचं झालं तर मला इथे 4 ने गुणावं लागेल. इथलं 2 जर घालवायचं झालं तर इथे 4 ने गुणलं तरी खालचं 2 निघून जाईल, बरोबर की नाही. म्हणून आपण काय करूया, की या पूर्ण इक्वेशनला आपण 4 ने गुणूया. कशाने गुणूया, 4 ने. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे p of 1 upon 2 is equal to 0 आहे, ते या ठिकाणी ठेवायचं राहिलेलं आहे. ओके, आधी मल्टिप्लाय करूया आणि मग आपण काय करूया, सोडूया. ओके, सो इथे मी जर 4 न गुणलं तर काय होईल, 4 into n upon 4
मायनस 5/2 इंटू 4 प्लस 4 इंटू एम म्हणजे 4m. आता काय होईल बरं सांगा मला. 4 1 जा 4, 4 1 जा 4 विल गेट कॅन्सल. 2 1 जा 2 and 2 2 जा 4 plus 4m will as it is. So the next step, in the next step you will get n minus 5 into 2 10 plus 4m. Okay, and now instead of 1/2 p of 1/2 put 0, so you will get 0. So I will write on the right hand side. Okay, खालचं तुम्हाला दिसायचं नाही, आपण पलीकडे जाऊया. Now but p of 1/2 is equal to 0 आहे. ओके, म्हणून काय करूया आता. 0 is equal to n minus 10 plus 4m आलेला आहे. ओके, so this will be your equation number 2. Equation number 2. Now look at carefully equation number 1 and equation number 2. Okay, both of them have the same value, that is 0. दोघांच्याही डावीकडे किंवा दोघांची किंमत 0 आली म्हणजे या दोघांच्याही किमती सेम असतील किंवा ज्यांची डावी बाजू सेम असेल त्यांची उजवी बाजू पण सेम असते. ओके, सो बोथ ऑफ देम हॅव सेम व्हॅल्यू, दॅट इज 0. इट मीन्स दॅट दे राईट हँड साइडला जे काय असेल तेही इक्वल असेल. मग इक्वल आहे म्हणजे त्यांना आपण समोरासमोर मांडून बघूया, देन यू विल गेट द आयडिया. ओके, सो फ्रॉम 1 and 2 इथे लिहूया. फ्रॉम 1 and 2 काय भेटेल तुम्हाला. सेम व्हॅल्यू असल्यामुळे फक्त या पॉलिनॉमियलच्या समोर ती पॉलिनॉमियल लिहा. इकडे काय माझ्याकडे 4n minus 10 plus m is equal to इकडे काय n minus 10 plus 4m. ओके, आता टर्म्स तुमच्या काय करा, फक्त इक्वल करा. कशा करा, इक्वल करा. मग इक्वल करा म्हणजे काय करा, किंवा सिमिलर टर्म्स जे असतात शेजारी शेजारल्या. देअरफॉर 4n, आता हा जो n आहे तुम्ही इकडे आणतो, मायनस n इज इक्वल टू इकडे काय उरलं 4m, हा मायनस हा जो m आहे तो पलीकडे टाकतो, दॅट इज मायनस m. आता मला काय भेटेल इकडं, आय विल गेट 3n इज इक्वल टू 3m. अँड फायनली n जर तिकडे नेला किंवा इकडे आणला 3 कॅन्सल होणार आहेत. m किंवा n इज इक्वल टू m. हा एक महत्वाचा पॉइंट मला या ठिकाणी भेटलेला आहे. सो इट विल बी अ इक्वेशन नंबर 3. m इज इक्वल टू n किंवा n इज इक्वल टू m मला भेटलेला आहे. ओके, आपल्याला दाखवायचं काय की m आणि n ची किंमत 2च आली पाहिजे. याच्यापैकी एकाची किंमत अजून आपल्याला भेटलेली नाही. मग ही किंमत भेटण्यासाठी आपण काय करूया की याच्यापैकी कुठलंही एक इक्वेशन घ्या. जसं इक्वेशन नंबर 1 घेतलं, त्याच्यापैकी मध्ये काय करा, n च्या ऐवजी m ठेवून बघा. ओके, सो मी तर लिहितो फ्रॉम इक्वेशन 1 मी हे इक्वेशन उचलतो आणि या इक्वेशन मध्ये n च्या ठिकाणी m ठेवा, n च्या ठिकाणी m ठेवा किंवा m च्या ठिकाणी n ठेवा. दोन्ही पैकी कुठलं एक करा, तुम्हाला किंमत भेटून जाईल. ओके, सो इथं मी लिहितो 0 is equal to 4 into, so I am going to put instead of n I am going to put m. का n म्हणजेच m आणि m म्हणजेच n. ओके, n च्या ठिकाणी m ठेवला काय, m च्या ठिकाणी n ठेवला काय, सेमच आहे. सो मी n च्या ठिकाणी काय ठेवतो, m ठेवतो. मायनस 10 will be as it is plus m will be as it is. आणि पुढे जर तुम्हाला सोडलं तर काय मिळते बघा बरं, 0 तर आहेच. इथे भेटेल तुम्हाला 4m minus 10 plus m. ओके, 4m आणि हा m किती झाले 5m minus 10 is equal to इकडे 0 तर आहेच. ओके, 10 will be shifted on the left hand side, so 5m. आता मात्र 5 ने 10 ला भाग घाला बरं. 10 divided by 5 is equal to m. ओके, आता माझ्याकडे जागा कमी पडतीये मित्रांनो. ओके, ठीक आहे. मला किती उत्तर भेटलं, m बरोबर किती 2, 5 दोन्ही 10. मी याला बॉक्स करतो. ओके, आता आपण वरती काय पाहिलं होतं की m आणि n कसे आहेत, सेम आहेत. ओके, आता याला जर मी 4 नाव दिलं, ओके काय नाव दिलं 4, इक्वेशन नंबर 4 जर नाव दिलं मी याला, तर 3 आणि 4 वरनं तुम्हाला काय भेटेल, नाव फायनल आन्सर फ्रॉम
3 and 4. 3 and 4. m म्हणजेच n आणि m म्हणजेच n. म्हणजे m ची किंमत 2 आली, याचा अर्थ n ची सुद्धा 2 आली. तुम्हाला काय कळेल? m is equal to n is equal to 2. That's it. ओके, हे होतं आपलं इक्वेशन. Okay, question number 13 from the practice set number 3.5. This 13 question has two examples, out of which first example is if p of x is equal to 2 plus 5x, then p of 2 plus p of minus 2 minus p of 1 शोधायचं आहे. याचा अर्थ काय? p of 2 आधी याचं काढून घ्यावं लागेल, p of minus 2 काढायचं, p of 1 काढायचं आणि त्यांची ही जी काय दिलेली क्रिया आहे म्हणजेच ऍडिशन अँड सबट्रॅक्शन एकत्रितपणे सोडवायची. दॅट्स इट. ओके, सो डिरेक्टली लेट्स फाइंड p of 2 first, then p of minus 2 and then p of 1 only. So we have p of x is equal to 2 plus 5x. ओके, या पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला एकदा x is equal to 2 घ्या, x is equal to minus 2 घ्या आणि x is equal to 1 घ्या. ओके, ती लिहायचं पण गरज नाही, डायरेक्टली लिहा. काय लिहा आता? p of 2 घ्या डायरेक्टली. p of 2 is equal to 2 plus. आता p of 2 म्हणजे काय करायचं तर x च्या ऐवजी 2 घ्यायचं आणि याच्यामध्ये ठेवून टाकायचं आणि सोडवायचं ऍज युजुअल. सो 5 into 2 काय आन्सर भेटेल तुम्हाला? इथे बघा 2 प्लस किती रे? 10. 5 plus 2 sorry 5 into 2 10. So 10 plus 2 is equal to 12. This is your first equation or the first statement, that is p of 2. आता सेकंड बघा काय येणार आहे ते. Now let's find p of minus 2. So p of minus 2 is equal to, ना आता 2 च्या ऐवजी वजा 2 घ्यायचं फक्त. इथं तुमचं 2 ऑलरेडी आहेच ते. 2 प्लस 5 into minus 2. So minus 2 म्हटलं की कंस आलाच. ओके, आता बघा इथं काय होईल? 2 प्लस कसा येईल बरं तिथं? आता गुणाकार करायचा, हे मायनस आहे. सो मायनस 10 दॅट इज मायनस 8. ओके, सेकंड स्टेटमेंट. ओके, सेकंड स्टेटमेंट ऑफ p of minus 2. आलं का लक्षामध्ये? 5 2 10 आणि 2 त्यातनं वजा झाले. नाव थर्ड स्टेटमेंट. आता थर्ड स्टेटमेंट काय असणार आहे तुमचं? p of 1. सो 2 plus 5 into 1 only. काय येणार बघा बरं? सो 2 plus 5 is equal to 7. Finish. This is your statement number 3. Statement number 3. Now आपल्याला काय करायचंय? त्यांची बेरीज आणि इथं वजाबाकी करायची आहे. ओके, सो therefore now go for finding. Now p of 2 plus p of minus 2 minus p of 1 only is equal to. So what is the value of p of 2? It is 12. So write 12 over there. So where you to write? किंवा याच्या खाली लिहा डायरेक्ट. is equal to, this is your 12 plus p of minus 2 किती आला आहे तुमचा? It is minus 8 minus p of 1 किती आला तुमचा? 7 आलेला आहे. खाली सोडवत जा. आता इथं काय होईल रे? 12 वजा 8 वजा 7. सांगा आता पुढचं काय येणार आहे. ओके, 12 मधून 8 गेले, किती राहिले? 4 राहिले. किती राहिले? 12 मधून 8 गेले, 4 वजा 7 म्हणजेच किती? -3. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर. ओके, दिस इज हाऊ द फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 13 can be solved. Okay, next example. Second example from question number 13, which is last. If p of x is equal to 2x square minus 5 root 3x plus 5, then find p of 5 root 3. Okay, so finding p of 5 root 3 means what? काय करायचं आपल्याला? फक्त x च्या ऐवजी 5 वर्गमुळात 3 ठेवायचं आणि याच्यामध्ये सोडवायचं फक्त. बाकी दुसरं काय करायचं नाही. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल write your p of x means polynomial in the p of x form, that is 2x square minus 5 root 3x plus 5 will be as it is. Now आपल्याला जे करायचंय ते करून घ्या. आता काय करायचंय? p of 5 root 3. okay, so wherever you find x, so put 5 root 3 instead of x. That's it. So I'm going to put 2 into 5 root
3. ओके, याचा स्क्वेअर म्हणजे त्याच्या व्हॅल्यूचा सुद्धा स्क्वेअर मायनस 5√3 इंटू अगेन एक्स ची व्हॅल्यू तीच आहे कुठली 5√3 plus 5 will be as it is. Now solve carefully. So how to solve carefully? So 2 will be as it is into 5 चा square 25 into √3 चा square only 3. तुम्हाला कसा आला माहित आहे, तुम्ही सड शिकलेला आहात. Now मायनस इथं पुन्हा दोघांचा गुणाकार सेम आहे याच्यासारखंच. सो बाहेरच्यांचा गुणाकार बाहेर. ओके, द टर्म्स ऑफ द डिजिट विच आर आउटसाइड द रूट, so multiply them separately. 5 into 5 it's 25 into √3 into √3, that is 3 only again, plus 5 will be as it is. Next point or the next step, sorry. आता यांचा गुणाकार करून घ्या. इथं यांचा गुणाकार काय होईल रे, 25 दोन्ही 50 आणि 50 त्रिक 150 किंवा 25 त्रिक 75. 25 into 3 is equal to 75. In 75 into 2 it is 150 minus इथं सुद्धा 25 त्रिक 75 म्हणजे 75 plus 5 will be as it is. Now again 150 minus 75. 150 minus 75, that is again 75, and this 5 will be as it is, and the final answer will be 80. That is what the asking question 5√3. Okay, make a box around it, and that's it for the second example from question number 13. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॅक्टिस सेट नंबर 3.5 होता, जो आपण लेक्चर 1 आणि लेक्चर 2 मध्ये डिवाइड करून क्वेश्चन नंबर 1 to 6 आधी घेतला लेक्चर 1 मध्ये, आणि या लेक्चर मध्ये आपण घेतलेला आहे 7 पासून अगदी 13 पर्यंत. ओके, जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, आणि घरीच राहा, सुरक्षित राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.